श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोह म्हणजे अज्ञान आहे आणि या अज्ञानामुळं आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवता येत नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, अनेक घटना घडतात. नेमकं काय करावं, कोणता निर्णय घ्यावा हे आपल्याला समजत नाही. अर्जुनाची ही अशीच अवस्था झालेली आहे. जीवनामध्ये उलथापालथ होण्याची वेळ आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणजे काय निर्णय करावा हे आपल्याला समजत नाही, सुचत नाही, परंतु तो स्फुरण पावतो, अंतस्फूर्तीने येतो. या अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी इथे ओवी लिहिलेली आहे, 55वी ओवी. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अर्जुन म्हणतोय, या मोहामुळं माझं चित्त व्याकुळ झालंय आणि मोहामुळे मला योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवता येत नाही आहे. काय उचित आहे आणि काय अनुचित आहे हे मला समजत नाही आहे आणि मला त्याचं स्फुरणही येत नाही आहे. आणि त्या मोहापायी माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे. देवा, आता मी काय करू हे तूच मला सांग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंतिम निर्णय जो काही आपण घेतो तो अंतस्फूर्तीने येतो, पण जेव्हा बुद्धी मोहाने भरलेली असते तेव्हा बुद्धीने हे प्रश्न सुटत नाहीत. नाना प्रकारचे तर्क कुतर्क आपल्या मनामध्ये येतात. मनुष्य गोंधळून जातो. निश्चित काय करावं समजत नाही. आता एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा एखाद्या मुलीसाठी 2 स्थळं आलेली आहेत. एक अत्यंत शिकलेला आहे, नोकरी चांगली आहे, शहरात राहणारा आहे, आणि दुसरा थोडासा कमी शिकलेला आहे पण शेतकरी आहे, भरपूर जमीन आहे आणि खेडेगावात राहतो आहे. वरवर पाहता दोन्ही स्थळं चांगली आहेत, योग्य आहेत आणि अत्यंत मुलीसाठी अनुरूप आहेत. असं जरी असलं तरी नेमकं कुणाबद्दल आपण पसंती द्यावी हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्या घरातल्या सगळ्याच माणसांना काळजी लागते. आणि ज्याच्याशी लग्न करावं, उद्या तो संसार बिघडला किंवा दुःखाचा झाला तर मग काय? आणि ज्याची निवड करावी तो सुखाचाच होईल असं कसं काय सांगता येतं? अशी समस्या घेऊन एक जोडपं महाराजांपाशी आलं होतं आणि लग्नाचा विषय निघाला. महाराजांना त्यांनी विचारलं, 2 मुले पाहिलेली आहेत पण कोणता करावा हा घरच्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. यावर महाराज म्हणाले, तुम्ही सर्वांचं मत घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना जो आवडेल तो करा, पण तो सुखाचाच होईल असं मात्र समजू नका. सर्वांना जे मान्य होईल आणि सर्वांना जो आवडेल त्या मुलाशी लग्न ठरवा, असा महाराजांनी त्याचा निवाडा केला.
आता याच्यात गंमत अशी आहे की आवडीचा मुलगा केला आणि त्यांचा संसार जर उद्या सुखाचा झाला नाही तर काय, आणि नावडत्या मुलाशी लग्न केलं पण उद्या जर संसार उत्तम झाला तर काय, असे दोन्ही जर तर हे उपस्थित होतात. पुढची ओवी बघूया. तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीच असता न दिसे वस्तू जात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घरामध्ये वस्तू अनेक असतात, परंतु खोलीमध्ये जर अंधार असेल तर त्या अंधारामुळे आपल्याला काहीच दिसेनासं होतं आणि आपल्या दृष्टीला प्रकाशाशिवाय तेजाशिवाय दिसत नाही, आणि अंधारामुळे जवळ असलेल्या वस्तूसुद्धा दिसत नाहीत. तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की अंधार जर असेल तर दृष्टीचं तेज कमी होतं किंवा नाहीसं होतं, आणि त्यामुळे जवळ असलेली वस्तूसुद्धा दिसत नाही. मग ही जर समस्या आहे तर ही अज्ञानाच्या अंधारामुळं आहे. मग तो अंधार दूर करण्यासाठी आपल्याला ज्ञानरूपी दिवा लावावा लागेल, आणि तो ज्ञानरूपी दिवा लावण्यासाठीच भगवंत इथे अर्जुनाला गीता सांगतायत. देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. देवा, या अज्ञानामुळे माझं मन ग्रासून गेलं आणि मनामध्ये भ्रांती निर्माण झाली आहे, मनामध्ये भ्रम निर्माण झाला आहे. माझ्यासाठी नेमकं काय करणं हिताचं आहे हेही कळनासं झालेलं आहे, आणि मला काहीच समजत नाही आहे मी काय करावं. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. अर्जुन म्हणतोय, हे श्रीकृष्णा, तू हे सगळं जाणतोस आणि योग्य काय तेच तू आम्हाला सांगावंस. मी तुझा सखा, तुझं सर्वस्व तुला विनंती करतो आहे. हे श्रीकृष्णा, तू आमचं सर्वस्व आहेस, सखा आहेस, तूच आमचा हितचिंतक आहेस. आमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे तू जाणतोस, तर तूच आम्हाला सांगावं अशी माझी इच्छा आहे. इथे सख्याची भूमिका घेऊन अर्जुन भगवंताला विचारतो, सखा सर्वस्व आघवे. पुढे काय होते बघा. दास्य असेल तरी सखा बनतो, परंतु सखा असेल तर सखाच राहतो. नवरा बायकोमध्ये सुद्धा सख्य निर्माण होते, बरोबरीचे नाते निर्माण होते, आणि म्हणूनच त्याला कंपॅनियनशिप असं म्हणतात, म्हणजे सख्यत्व. समर्थांनी सख्य भक्ती लिहिताना खरा मित्र कोण, तर ज्याला आपल्या मनातलं सांगितलं असताना आपल्याला बरं वाटतं तो खरा मित्र. अर्थात असा माणूस भेटणं अवघडच आहे, आणि असा माणूस भेटला की मनातलं सांगितल्यावर तो त्याचा गैरउपयोग न करणारा असेल तरच तो खरा सखा. आणि आजच्या परिस्थितीमध्ये कोण नेमकं कसं वागेल, कोणत्या गोष्टीचा कसा उपयोग करून घेईल आणि कुणाचा केव्हा कसा काटा काढेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपलं मनोगत इतरांना सांगण्याच्या अगोदर
ज्याला आपण सांगतोय तो माणूस भरोशाचा आहे का? तो माझा हितचिंतक आहे का? तो माझं हे गुपित आपल्यापाशीच ठेवेल ना? या सगळ्या गोष्टींची खात्री करणं आवश्यक असतं. कारण काही लोक आपल्याकडून ऐकून घेतात आणि मग पाठीमागे आपलीच टिंगलटवाळी करून आपण कसे मूर्ख आहोत हे जगाला सांगत सुटतात आणि आपली बदनामी करतात. आणि म्हणून खरा सखा मिळणं, खरा हितचिंतक मिळणं आणि मित्राचं ऐकून घेऊन त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या कठीण प्रसंगामध्ये सहभागी होणारी माणसं आजकाल फार कमी आहेत. आपले दोष लपवून ठेवणं हे फार कठीण असतं. आणि म्हणून सख्य भक्ती इतकं अप्रतिम नातं दुसरं कुठलंही नाही. इथे रामदास स्वामींनी एक ओवी घातली आहे बघा, काय सुंदर आहे. ईश्वराचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. इथे रामदास स्वामी म्हणतात, भगवंताशी सख्य करावं, परंतु आपल्या मनासारखं व्हावं म्हणून भगवंताला अंतरू नये. उलट त्याचं जे मनोगत आहे तेच माझेही मनोगत आहे आणि तेच माझ्यासाठी उचित आहे असं आपण समजावं. यालाच भगवंताशी सख्यत्व असं म्हटलेलं आहे. भगवंताशी सख्यत्व ठेवताना देवा तुझ्या इच्छेने जे काही घडेल ते घडू दे. तू जसा ठेवशील तसा मी राहीन. तुझी जशी इच्छा असेल तसं घडू दे. तू जे देशील ते मी खाईन. तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत मी राहीन. इथे अर्जुनाने भगवंताशी सख्य केलेलं आहे. अहो, साध्या व्यवहारातलं सख्य आणि भगवंताशी सख्य यात काय फरक आहे माहिती आहे का? व्यवहारातलं सख्यत्व हे बरोबरीच्या माणसाबरोबर असतं, परंतु इथे मात्र सख्यत्व करताना आपण भक्त आहोत, आपण दास आहोत ही भावना मनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि तो माझा स्वामी आहे, तो माझा गुरु आहे, तो माझा परमात्मा आहे ही भावना ठेवणं आवश्यक असतं. आणि या सख्य भक्तीमध्ये आपण भगवंताचे सेवक आहोत, भगवंताचे दास आहोत, भगवंताचे भक्त आहोत हा भाव मनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी शरणागती आवश्यक आहे. आणि इथे अर्जुनाने तेच केले. अर्जुनाने स्पष्ट शब्दात भगवंताला सांगितलं आहे, देवा मी तुला शरण आलेलो आहे, मी तुझा भक्त झालेलो आहे, मी तुझा शिष्य झालेलो आहे, मी तुझा दास झालेलो आहे. आता तू माझ्या हिताचं काय आहे ते सांग. पुढच्या ओळीमध्ये अर्जुन म्हणतोय, तू गुरु बंधू पिता, तूच आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. हे देवा, हे भगवंता, तू आमचा गुरु आहेस, तू आमचा बंधू आहेस, तूच आमचा पिता आहेस, तूच आमची इष्ट देवता आहेस आणि तूच सदैव आमचा रक्षण करता आहेस. आपदी म्हणजे संकट काळामध्ये तूच आमचं रक्षण करणारा आहेस. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कसं मोजून मापून तोलून शब्द वापरतायत पहा. आधी ते गुरु म्हणून स्वीकारतायत. गुरु हा ज्ञानी आहे, श्रेष्ठ आहे. आणि मग जे शिकायचंय ते तुझ्याकडूनच शिकायचंय हा देवाशी किंवा सत्पुरुषांशी असणारा आपला संबंध आहे. त्याच्यानंतर त्यांनी बंधू हा शब्द वापरलेला आहे.
बंधूचा अर्थ असा आहे की मी खाली जात असताना मला वर नेणारा असा तू आहेस, आणि म्हणून बंधू. महाराज म्हणतात, गुरु बंधू याचा अर्थ गुरुला काय आवडतं ते आपल्याला सांगणारा. गुरु हे श्रेष्ठच असतात. त्यांना काय आवडतं, गुरूंची काय अपेक्षा आहे हे नवीन आलेल्या लोकांना सांगणारा सिनियर साधक जो असतो तो आपला गुरु बंधू असतो. आणि जे ज्येष्ठ असतात, श्रेष्ठ असतात, तेच आपल्या गुरूंचं अंतःकरण ओळखतात. त्यांना अनुभव असतो, त्यांनी बरेच दिवस गुरूंचा सहवास पाहिलेला असतो, लाभलेला असतो, आणि गुरूंना ते ओळखत असतात. म्हणून गुरूंच्या आवडीनिवडी त्यांना माहीत असतात, आणि तेच आपल्याला गुरूंना काय आवडतं, गुरूंच्या काय अपेक्षा आहेत या गोष्टी सांगू शकतात. गुरूंशी कसं वागावं हे शिकवतात. असे ज्ञान देणारे ते गुरुबंधू. आणि त्याच्यानंतर तिसरा शब्द वापरला आहे पिता. पिता याचा अर्थ रक्षण करता. पिता म्हणजे बाप नव्हे, पिता याचा अर्थ रक्षण करता. आणि पुढे म्हटलंय तूची आमुची देवता. हे फार महत्त्वाचं आहे. एकच देव. भक्तीमध्ये प्रेमाची एकाग्रता होणं हे महत्त्वाचं असतं. आणि तूच माझा देवता आहेस, आणि तूच माझा रक्षण करता आहेस, आणि संकट काळामध्ये तूच माझं रक्षण करतोस. गोपाल कृष्ण भगवान की जय.